पावसाने पुणे विमानतळावर पाणीच पाणी। विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ चेंबर तुंबलं। पाकची ज्योती मल्होत्राला मुरिदकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग। मुरिदके लष्कर ए तैयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र। पाक दौऱ्यावेळी 14 दिवस मुरिदकेमध्ये ट्रेनिंग। ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्य चर्चेत। पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना म्हटलं होतं दोषी पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख टाळला। हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक। हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशातील तरुण इन्फ्लुएन्सर विद्यार्थ्यांचा समावेश। सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी। पाकिस्तानातील ट्रेन अपहरणाचा थरारक व्हिडिओ समोर। बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानला पुन्हा धमकी। काही दिवसांपूर्वी जाफर एक्सप्रेसचं केलं होतं अपहरण। पाकिस्तानला माहिती देण्यात चूक नव्हे, गंभीर गुन्हा। राहुल गांधींचा पुन्हा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा। तर देशाला सत्य कळलंच पाहिजे, राहुल गांधींचं ट्विट। बँकर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बँकांना सुनावलं। वारंवार सांगूनही सिबिल मागतात, त्यावर तोडगा सांगा, फडणवीसांनी फटकारलं। बोगस बियाणं खतं आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा। तर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास कंपन्यांकडून भरपाई, कोकाटेंची माहिती। इस्रायलच्या सैन्याचं गाझापट्टीत आक्रमण। संपूर्ण गाझापट्टीचा ताबा घेतल्याशिवाय हार मानणार नाही, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं मोठं विधान।